सुंदर दिसते ग माझी अनु. काय दोघं एकमेकांकडेच बघत बसणार आहेत का? अरे जा आणि मस्त एन्जॉय करा. आणि हो, येताना दोघ जण छान आईस्क्रीम खाऊन या. दोघात एक. बर भाऊजी सांभाळून जा. हा देवा, माझ्या अनुच्या आनंदाला आता कधीच कोणाची नजर नको लागू दे. चल येते मी. हा सांभाळून. का मुंबई सोडून नाही चाललंय इतक्या वेळा ये आता म्हणाले. चल हॅलो हॅलो सीमा, अगं कुठेस तू? कुठे असणार, आहे घरीच. हा मग काय काय ऐकला का? सगळ्यांनी कार्यक्रम ऐकला अनुचा? ऐकला ना मी, काय सगळ्या घराने ऐकला. हा व्हेरी गुड. काय झालं काय सांग, पटपट सांग प्लीज प्लीज. मला सांग की त्या अनुला घराबाहेर काढले म्हणून. ती गेली एकदाची घराबाहेर. गेली ना अनु, घराबाहेर गेली अगं. हा पण एकटी नाही ना गेली. अय्या, म्हणजे त्या पिहूला पण काढलं का? घराबाहेर काढलं? एवढं कुठलं माझं नशीब ना. हा भाऊजींबरोबर गेलीये ती. भाऊजी अनुला डिनरला घेऊन गेली. व्हॉट? आर यू सिरियस सीमा? तू काय सांगतेस मला? तो अविनाश अनुला डिनरला घेऊन गेलाय? त्यानं कार्यक्रम ऐकला नाहीये का? ऐकला ना. पाटकरांच्या घराण्यात कुणी एवढा मोठा पराक्रम केला नाहीये जो तू करून दाखवलायस. पाटकरांचं नाव मोठं केलंयस तू. आता बस, आता पटकन तू चांगली साडी नेस. आपण दोघ जण आज डिनरला जाऊया. शी, काय झालंय काय त्या अविनाशला? नाही म्हणजे एवढं सगळं झाल्यानंतर ना त्यानं हाताला धरून असं घराबाहेर काढायला पाहिजे होतं. काहीतरी वेगळाच वागलाय. तेच तर मला कळत नाहीये अगं. घरातल्या पण सगळ्यांना आश्चर्य वाटलं, हे अचानक असे वेगळेच वागायला लागले. शी यार, सगळी मजाच गेली माझी, सगळी एक्साइटमेंट मेली. मी किती एक्साइटेड होते माहितीये. मला वाटलं होतं असं अनु आता घराबाहेर गेली असेल. पण काय यार, आपण एवढे प्रयत्न करतोय पण प्रत्येक वेळेस ती जिंकते. हो ना ग. कसं काय यार? सीमा, मला ना वेगळाच डाऊट आहे. ही काहीतरी ब्लॅक मॅजिक वगैरे तर करत नसेल ना? नाही, प्रत्येक प्लॅन कसा काय आपला अनसक्सेसफुल होतो ग? अशी किती दिवस सुटणार आहे ती? कधी ना कधीतरी अडकेलच ना. नाही, बरोबर आहे तुझं. नक्की अडकणार. आणि तो दिवस फार लांब नसेल. अहो हळू काय करताय? एवढा स्पीड काय गाडीला? हळू ना. मागच्या वेळेचं विसरलात का तुम्ही? मला घाबरू भीती वाटते. नकोस, ही डेट तुझ्या आयुष्यातली अविस्मरणीय डेट असणार आहे.
मला काही बरोबर वाटत नाहीये. एरवी कधी घरात रेडिओचा विषय सुद्धा निघत नाही किंवा कोणाचं त्याकडे लक्षही जात नाही. मग आज कार्यक्रम असताना आजच कसं बरं लक्ष गेलं? आजच टी व्ही बंद पडला, सगळ्यांना आजच रेडिओ ऐकावासा वाटायला लागला. मला हा योगायोग वाटत नाहीये. नक्कीच काहीतरी गडबड आहे. हॅलो, वृंदावन सोसायटीमधून पाटकरांच्या घरून बोलते. आमच्या एरियामध्ये केबलचा प्रॉब्लेम झाला होता. तो अजून सॉल्व्ह झाला नाहीये. प्रॉब्लेम नाही. तुमच्या एरियात आज केबलचा काहीच प्रॉब्लेम नव्हता. मग काही टेक्निकल प्रॉब्लेम होता का? नाही, कशाचाच प्रॉब्लेम नाही आहे. सगळं एकदम ठीक आहे. ओके, थँक्यू. म्हणजे माझा संशय खरा ठरला. ही केबल तर कापलेली दिसतेय, पण कोणी केलं असेल हे? बाहेरचं कोणीतरी मुद्दाम आजच्याच दिवशी असं का करेल? मग घरातलं कोणीतरी? सीमा काकू. काकूचंच काम असेल का हे? तिनेच तर रेडिओ ऐकायची आयडिया सांगितली, पण प्रोग्राम बद्दल तिला काहीच माहित नसेल. हे तर फक्त मला आणि आईलाच माहित होतं. म्हणजे काकूनी आमचं बोलणं चोरून ऐकलंय आणि मुद्दाम हे सगळं केलंय. मला वाटलंच होतं काकू कधीच सुधारणार नाही. तिच्यामुळे आरजे क्लास बद्दल घरी चुकीच्या पद्धतीने कळलं. पण एक मिनिट, बाबा तरी कसे काय एवढे शांत आहेत? आईने एवढं त्यांच्यापासून लपवलं ह्याचा त्यांना काहीच त्रास झाला नाही की खरंच आईचा कार्यक्रम ऐकून बाबांना छान वाटलंय? देवा, तसं असेल तर खरंच बरं होईल. बाबा आईचं मन समजून घ्यायला तयार असतील, तिला सपोर्ट करत असतील तर आणखी काय हवंय मला? प्लीज तसंच होऊ दे. आईचा वनवास संपून सुखाचे दिवस येऊ देत. अहो, हे कुठे आलोय आपण? एकही माणूस दिसत नाही. मला भीती वाटते. तुम्ही गाडी वळवा. एवढ्या रात्री अशा निर्जन ठिकाणी का आलोय आपण? अहो, अगं, रोमॅन्टिक डेट दोघांमध्येच असते, सगळ्यांमध्ये रोमॅन्टिक डेट नसते. निर्जन काय म्हणतेस? हो, पण मला भीती वाटते. मला घाबरायला होते. तुम्ही गाडी वळवा बरं. यावेळी असं काही होणार नाही, माझ्यावर विश्वास ठेव. तुमच्यावर विश्वास आहे माझा, पण मला भीती वाटते. अहो, अगं, आजची डेट तुझ्या आयुष्यातली अविस्मरणीय डेट असणार आहे बघ तू. हाय ग,
रमेश, आज खूप काम झालं नाही? हो बाबा. बाबा त्या मेहता बिल्डरचं काम मार्गी लागलं, यात खूप आनंद आहे मला. आज अजून एक आनंदाची गोष्ट घडली बरं का. तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय ते, पण काय गोष्ट घडली ते तर सांग. सांगते. आज आपल्या अनुचा कार्यक्रम होता रेडिओवर. काय? हो रे, खरंच सांगते. मला तर इतका आनंद झालाय ना. अरे काय गोड बोलत होती रे ती रेडिओवर. काहीतरी बायकांचं आयुष्य आणि त्यांचं करिअर असा काहीसा विषय होता. पण तिचं बोलणं, तिचे ते शब्द इतके गोड वाटत होते ना कानाला. आपल्या अनुचा असा रेडिओवर कार्यक्रम ऐकून मला खरंच खूप आनंद झालाय आज. एक मिनिट. अनुचा आणि रेडिओचा काय संबंध? म्हणजे ती तिकडे गेलीच कशी? एक्झॅक्टली. आणि मुळात त्या माणसाने अनुताईला परमिशन कशी काय दिली? परमिशन? आय मीन परमिशन दिली का अनुताई कोणाला काही न सांगताच गेले काय माहिती. काय दिव्या, मला एक सांग मंदार, तुला खरंच असं वाटतं की त्या अविनाशनं आपल्या ताईला अशी परमिशन वगैरे दिली असेल? हा, मला नाही वाटत. मला तर वाटतं अनुताई लपून छपूनच गेली असेल. का? असं का करेल ती? अगं उलट तिच्या घरी तर रेडिओवर कार्यक्रम रोज ऐकला जातो तिच्याकडून. आणि एवढंच नाही, मला तर खात्री आहे हा तिचा कार्यक्रम आहे ना, आज सगळ्यांनी बसून एकत्र ऐकला असणार आहे. का लपून का ठेवेल ती कोणापासून? नाही, तसं असेल तर ठीकच आहे. अहो ठीकच काय ठीकच, चांगलं आहे असं म्हणा ना. अहो रेडिओ म्हणजे आपल्या अनुचा जीव की प्राण. आणि आज रेडिओवर कार्यक्रम करण्याची संधी मिळाली तिला. तिचं स्वप्नच पूर्ण झालं हो. आणि हे तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अविनाश रावांनी तिला परवानगी दिली आहे. हे किती मोठी भाग्याची गोष्ट आहे. मला तर खूप खूप आनंद झालाय. आपण आनंद साजरा करण्यासाठी जरा घाई करतोय असं नाही वाटत आहे का तुला? अहो काय हो तुम्ही दरवेळी असं नकारात्मक का बोलता? तसं नाही ग, मला सुद्धा आनंद झालाच आहे ना. पण आपण म्हणतोय तसं नसेल झालं तर? म्हणजे अनुने जो कार्यक्रम केला तो तिच्या घरच्यांना आवडलाच नसेल तर? बाबा अहो तिकडं काही तमाशा वगैरे झाला असता तर पिऊन तिच्या मामाला म्हणजे मंदारला फोन करून कळवलंच असतं ना. काय रे मंदार? हो बाबा, म्हणजे अजून तरी पिहूचा काही मला फोन आलेला नाहीये. घ्या झालं तर मग. बाबा तुम्ही उगाच टेन्शन घेता, अजिबात टेन्शन घेऊ नका. तिकडं सगळं छान व्यवस्थित असेल. दिव्या, तुझ्या तोंडून असे गोड शब्द पण मला खूप बरं वाटते. हा थांब आलेच. दोघही का हसताय? अरे वा. घे, सगळ्यात आधी तूच तोंड गोड कर. थँक्यू. अहो मला घे, अरे तुला सुद्धा. आज तर मला इतका आनंद झालाय ना. माझ्या अनुचे सुखाचे दिवस सुरू झाले आणि तिच्या आनंदाला कुणाची नजर नको लागायला. काळजी करू नकोस, सगळं तुझ्या मनासारखं होईल. आता एक गोड दिलंयस ना, सगळं गोड गोड होईल. बरं तुम्ही फ्रेश होऊन घ्या, मी तुमच्यासाठी चहा ठेवते. हा पटकन. बाबा आलोच फ्रेश. तू खाल्लीस का मिठाई? व्हेरी नाईस. काय पण आनंद झाला यांना. तिकडे पण सगळं शांतच आहे म्हणा, पण ही वादळापूर्वीची शांतता नसेल ना? तसं असेल तर काय मज्जा येईल. वा 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 वा, क्या बात है.
अहो हे 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 कुठे आलोय आपण? आलो, कुठे आलोय? आपण आलो. हो पण कुठे? किती छान जागा आहे बघ ना. अहो, काय कुठे? इकडे मला कुठेच हॉटेल दिसत नाही. अगं पण जागा हॉटेल म्हणजे जागा नसते, ही पण जागाच आहे. ऐका ना, खूप खूप काळोख आहे आणि कोणीही दिसत नाही. काय? अहो ऐका ना, चला ना मला. उतर हा उतर ना. इथे? उतर. अहो ऐका ना, मला वाटतं तुम्ही रस्ता चुकलात का? नाही. हा नाही रस्ता चुकलात. ऐका ना, मला खूप भीती वाटते. हे काय, आपण जंगलात आलोय. आपण जाऊया, चला जाऊया. आपण दोघं इथे काय करणार आहोत? हॉटेल पण दिसत नाहीये इकडे. दोघं नाही, तू एकटी. मी जाणार. काय म्हणजे? इट्स युअर डे. आज तुझं सेलिब्रेशन आहे अनु, आणि इथे ते सेलिब्रेशन करायचंय. तुझी मोमेंट आहे ही. मोमेंट इथे तू एकटीने सेलिब्रेट करायची आहे, कळतंय का तुला? त्यासाठी घेऊन आलोय मी तुला. आता इथे या ठिकाणी मस्तपैकी एकटी तुझी मोमेंट, तुझा आनंद सगळं सेलिब्रेट कर. किती छान तयार झालीस तू यार. किती सुंदर साडी. ओहो, काय तो गजरा. अहो काय केलं ते? दुखलं मला. अहो दुखलं मला. दुखू दे, दुखू दे. तुझ्या वागण्यामुळे मला जितकं दुखलंय ना, त्यापेक्षा तरी कमीच दुखलं असणार तुला. दुखू दे जरा. अरे पण तुला आठवतंय का, तू म्हणाली होतीस थोडं तुझं थोडं माझं. पण त्रास जर मला झाला तर थोडाफार त्रास तुला व्हायलाच पाहिजे ना. आणि परत एकदा सांगतो, मला जितका झालाय त्या तुलनेत हा त्रास फारच कमी आहे. आयुष्यभरासाठी अशी अद्दल घडवायला आणलंय ना तुला इथे. कायम लक्षात ठेवशील. अविनाश ऐका ना, तुम्ही काय बोलताय मला खरंच समजत नाहीये. काय झालं अचानक? अहो असं काय बोलताय तुम्ही? मला काही समजलं नाही. काय झालं अचानक? काय तो भोळा चेहरा. असं वाटेल एखाद्याला खरंच हे सगळं मनापासून चाललंय तुझं. पण आज मी तुला त्या सगळ्या गोष्टी सांगणार ज्या तुझ्या चुकल्यात. चूक क्रमांक 1, सतत घराबाहेर पडणं आणि बाहेरच्या लोकांशी संबंध ठेवणं. चूक क्रमांक 2, थोबाड दिलंय म्हणून वाटेल ते बरळणं. आणि चूक क्रमांक 3, हा जो भोळा चेहरा आहे ना, हा सतत भोळा चेहरा ठेवून मला स्वतःच्या नवऱ्याला फसवणं. अहो ऐका ना, मी नाही फसवलंय तुम्हाला. मी असं काही केलं नाही. तुम्ही विश्वास ठेवा ना माझ्यावर. अरे गप. एक नंबरची खोटारडी आणि धूर्त बाई असतो. अगं इथे तरी किमान माझ्या समोर खोटं बोलू नकोस. अरे काय काय वागलीये देवा. आठवलं तर असं वाटतं की दगड घ्यावा आणि स्वतःच्या डोक्यात घालावा. काय केलं होतंस तू? ते काय 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 अवी मला ना कुकिंगचा क्लास लावायचा आहे. अवी बावळट, लाव बाई लाव, कुकिंगचा क्लास लाव. ऊन आहे, जाऊ दे बायकोला सोडूया, बिचारी कुकिंगच्या क्लासला जाते. अवी म्हणतोय चल मी तुला सोडतो, ऊन आहे जरा, जाऊया आपण. तर बाई मध्येच म्हणते अवी थांबा, मला इथेच सोडा, मला कुकिंगचं साहित्य घ्यायचंय. अवी येडा. अवी म्हणतो की जा घे कुकिंगचं साहित्य. नंतर बाई म्हणते की नाही इथून क्लास जवळच आहे, मी इथून अशीच जाईन क्लासला, तुम्ही जा, तुम्हाला उशीर होत असेल. अवी बावळट, अवीला कळतच नाही खरंच उशीर होतोय की नाही. अवी म्हणतो की अगं ऊन आहे, मी तुला सोडतो. बायको म्हणते नाही तुम्ही जा. एकदाही संशय नाही आला ग तुझ्यावर मला. हा विचार मी तेव्हाच करायला पाहिजे होता, पण नाही. या बावळट अवीचा विश्वास होता ना तुझ्यावर. बोललीस नाही. का वागलीस असं अनु?
माझ्याशी माझ्या घरच्यांशी असं खोटं का वागलीस तू? नाही अहो. नाही, मी सांगतो का वागलीस. कारण तुझा आता संसारात इंटरेस्ट राहिलेला नाही. तुझा माझ्यामध्ये काही एक इंटरेस्ट राहिलेला नाहीये. तुला हे घर, ही घरातली माणसं, तुझा नवरा, तुझी मुलं सगळं नकोसं झालंय. आणि म्हणून म्हणून तू बाहेर खोटं सांगून त्या क्लासला जात होतीस. नाही. आणि एवढंच नाही, म्हणून तू त्या समर देशमुखच्या मागे लागलीस. तू त्याच्या. आता मला सांग, त्या क्लासमध्ये तो समर देशमुख एकटाच होता ज्याच्या तू मागे लागली होतीस, की त्याच्यासारखं त्या क्लासमध्ये अजून कुणी होतं? अहो बस बस, काय सारखं सारखं तेच तेच तेच. तोंडाला येईल ते बोलताय. किती वेळा सांगू तुम्हाला? किती गैरसमज करून घेणार आहात? किती संशय घेणार आहात माझ्यावर? मी सांगते तुम्हाला, तसं नाहीये, तसं नाही. तुम्हाला ना एक्सप्लेन करून 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 मला कंटाळा आलाय की अहो तसं नाहीये, मी असं काही करत नाही. तुमचा विश्वासच नाहीये माझ्यावर. हात जोडते मी तुमच्या समोर आणि शेवटचं सांगते, तुम्हाला सोडून इतर कुणाचाही विचार करू शकत नाही मी. कधीच नाही. हे नको करूस. ही सगळी नाटकं बंद कर. हाच भोळा चेहरा घेऊन सगळ्यांना फसवतेस तू. आणि इतर खासियत आहे तुम्हा गोखलेंची. सतत आपलं खोट 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 कंटाळा नाही येत का? एक नंबरची ना खोटारडी आणि धूर्तबाई, एकदम चालाक. मला माहिती नव्हतं का की माझी बायको इतकी नालायक आहे. काय म्हणाली होतीस तू त्या रेडिओवर? मला त्रास होतोय, माझी स्वप्न पूर्ण होत नाहीयेत, बायकांना घरात कोंडून ठेवलं जातं. मग कोंडमारा होतोय तुझा? कोंडमारा होतोय तुझा? हा? घरामध्ये कोंडमारा होतोय ना? आणलं तुला. जा. काय मोकळा श्वास घ्यायचा ना तुला? सगळा मोकळाच आहे बघ. मोकळा श्वास घे. हवा तेवढा मोकळा श्वास घे. हा? झाडी, वेली, पशु पक्षी रात्री फिरणारे यांच्या बरोबर छान मोकळा श्वास घे. फक्त त्याआधी हे गळ्यातलं कानातलं जे आम्ही तुला दिलंय ना ते काढ.